कुशल असतो. धावसंख्या 14 झाली. टार्गेट आहे 33 धावांचं. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल गुडलिन स्पॉटवरून बॉलने थोडीशी जास्त उसळी घेतली. फलंदाजाला जी अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त बॉल उसळला आणि थोडीशी मुवमेंट देखील चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर जरूर चूक केली होती, हाफ ट्रॅकर टाकला होता, षटकार आला, त्यानंतर कमबॅक केलंय सुजितनं. चांगलंच बॅटल रंगलंय. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू शिल्लक. नेक्स्ट बॉल. यावेळेस चांगला संपर्क, स्टँड अँड डिलिव्हर. राज पाटीलच्या बॅट मधून हा भला मोठा षटकार. नक्कीच अशाच फटक्यांसाठी हा जाणला जातो या फलंदाज राज पाटील, कारण त्याच्याकडे खूप टॅलेंट आहे आणि अशा प्रकारचे फटके त्याच्याकडनं आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहत असतोय. आणि अशा रीती आपण जर पाहिलं 2 षटकांचा खेळ सुद्धा समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 20 धावा धावफलकावर. आणि आता मात्र समीकरण अजय कुठेतरी सोपं पाहायला मिळतंय, कारण 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र फक्त 13 धाब्यांची गरज, म्हणजे जवळपास बॉल टू रन इक्वेशन पाहायला मिळतंय. सुजितनं मागडं षटक हाताळलं. पहिल्या बॉलवर षटकार आला आणि शेवटच्या बॉलवर देखील षटकार आला. नक्कीच आपल्या स्क्रीनवर पाहू शकता या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष MD अर्थात मदन दत्तू जाधव आणि त्यांच्या समवेत वाशिरगावचे माजी सरपंच प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विश्वास शेठ पाटील बारकाईने लक्ष केंद्रित करतात या स्पर्धेवर. सर्वच जे मेंबर्स आहेत नक्कीच सर्वांचं अजय कौतुक करणं फार गरजेचं आहे, कारण प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं नक्कीच बारीक लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच विशेष या ठिकाणी मी उल्लेख करू इच्छितो दैवत वेळेकरचा. मॅन फ्रॉम इताडे. काल पूर्ण दिवसभर काय मेहनत घेतली दैवतने. सर्वच गोष्टींवर त्यांचं लक्ष पाहायला मिळालं. नवीन षटकाला प्रारंभ करतायत प्रकाश. हलक्या हातानं तटवण्याचा प्रयत्न होता, पायच्या बॅटला लागलाय की नाही. एक क्विक सिंगल मात्र पूर्ण केली जाते. लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. खरं तर ऑन साईडला ढकलून देण्याचा प्रयत्न होता फलंदाज आतिशचा. आतिशने संयम दाखवलाय. एक बाजू त्याने पकडून ठेवले. आतापर्यंत आपण पाहतोय की त्याने जास्त आक्रमक बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त स्ट्राईक रोटेट करतो. आणि इतर जे फलंदाज आहेत, अंकलेश असेल किंवा राज पाटील असेल, त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही चांगली रणनीती आहे. त्याला माहिती आहे की जे टार्गेट आहे ते अगदी आवाक्यात आहे. एखाद दुसरा चांगला फटका आला तर पूर्णपणे मॅच एकतर्फी होऊ शकते. सध्या धावसंख्या 21. हो नक्कीच. आणि इथे मात्र राज पाटीलला कोण थांबवेल अजय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. चेंडू खूप दूरवर धावून पडतो डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. पंच मुन्ना पठाण यांचा इशारा येतोय. हा येतोय षटकार. अनुभवी गोलंदाज आहे बोरिवली टीमच्या माध्यमातून. फुल टॉस बनवून लॉफ्ट केलाय. हा देखील जातोय तो षटकार. विजयी शॉट राज पाटीलच्या बॅट मधून. धनेश 11 कुक्से संघ विजयी. गावागावात ज्याच्या नावाचा होतो या जय जयकार. हे गावागावात त्याच्या नावाचा होतो या जय जयकार. ठाणे जिल्ह्याने 1 नंबर महेश पाटील किंग मेकर. ठाणे जिल्ह्याने 1 नंबर महेश पाटील. तर नक्कीच मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन धनेश 11 कुक्से, हार्ड लक बंटीस्पर कुक्से विरोले आणि हार्ड लक निलेश देसले. आणि या षटकाराने सिक्सरची हॅट्रिक सुद्धा जे आपल्याला पाहायला मिळाली राज पाटीलकडनं. तर आपण जाऊया या सामन्यातील सामनावीर पुरस्काराकडे. नो डाऊट ज्याने अष्टपैलू कामगिरी केली आहे, कारण पॉवर प्ले षटकामध्ये पाहिलं तर फक्त 3 धावा खर्च केल्या आणि फलंदाजी करत असताना 5 चेंडूंना सामोरं गेला आणि 20 धावांचे बहुमूल्य खेळी ते मात्र साकारली. आणि तोच ठरतो या मार्ग मॅचचा हिरो राज पाटील. या ठिकाणी सर्व आजचे जे खेळणारे संघ आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे. पहा, लाईव्ह लॉट जेव्हा झाला होता या स्पर्धेचा त्या दिवशीच आम्ही अनाऊन्स केलं होतं की 10 संघ जेव्हा खेळणार आहेत तेव्हा वरच्या गटामध्ये 6 राहतील आणि खालच्या गटामध्ये 4 संघ राहतील. तर त्याच प्रमाणे आपण आजचे सामने खेळणार आहोत. पुढचा जो सामना आहे जय हनुमान वाहुली आणि श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा, या मॅचमध्ये जो संघ जिंकणार आहे त्या संघाला दुसऱ्या फेरीत खेळण्याची आवश्यकता लागणार नाही, बाय आहे. त्यांना थेट तिसऱ्या फेरीत खेळायचं आहे. आणि वरचे जे आता 2 संघ जिंकलेले आहेत त्यांच्यामध्ये मॅच असणार आहे दुसऱ्या फेरीतील. त्यानंतर
खाली 4 संघ आहेत, तळवली स्पोर्ट्स तळवली आणि जय महाराष्ट्र भोईरपाडा. त्यानंतर SK स्पोर्ट्स विरुद्ध चिरोबा वाशेरे, या 4 संघांना देखील